एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने कहा, आज दिवाली का त्योहार है जो हर परिवार के लिए बहुत खास होता है। इसे सब मिलकर खुशी खुशी और बिना किसी परेशानी के मनाना चाहिए। हाल ही में महाराष्ट्र के कुछ जिलों में खासकर मराठवाड़ा, बीड, नांदेड़, जालना और परभरी में भारी बारिश हुई है, जिससे फसलें बर्बाद हो गई हैं, पशुधन भी खो गया है और किसान गहरी चिंता में। उनकी दिवाली की चिंता हम सबके लिए भारी है। उनकी समस्याएं कम करना हमारा कर्तव्य है। सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा, याच्यामध्ये काही संकट येऊन गेली. मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये विशेषतः मराठवाडा, उस्मानाबाद असेल, बीड असेल, जालना असेल, नांदेड असेल, परभणी असेल, सोलापूर असेल, अतिवृष्टीच्यामुळे प्रचंड नुकसान झालं. जमिनी वाहून पिकं गेली, गुरंढोरं गेली आणि आमचा त्या भागाचा भाऊबंद हा उघडा पडला. त्याची दिवाळी कशी जाईल याची चिंता सगळ्यांच्या मनामध्ये होती आणि ती चिंता दूर करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हा विचार संदीप बारवेकर यांनी घेतला आणि त्यांनी ठरवलं या भागाचं वैशिष्ट्य मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यातले, अनेक गावचे नागरिक आज या ठिकाणी राहतात. त्या सगळ्यांना दिवाळीला बोलू, त्यांची दिवाळी गोड कशी होईल याची काळजी घेऊ आणि त्यामुळं हा एक भव्य आणि दिव्य असा मेळावा संदीप बारवेकर आणि त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना धन्यवाद देतो की आपला सण हा एकट्याचा असत नाही. आपले भाऊबंद, आजूबाजूचे सहकारी, त्यांचाही सण व्यवस्थित जावा याची नोंद संदीपने घेतली आणि त्यामुळं हा प्रचंड असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी संदीप त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो की ही भूमिका तुम्ही स्वीकारली.